महाराष्ट्रातील सहकार चळवळ 50 एमसीक्यूज. 1. महाराष्ट्रात सहकार चळवळीची पायाभरणी कोणत्या कायद्याने झाली? अ. सहकारी संस्था अधिनियम 1912. बी. दख्खन कृषक राहत अधिनियम 1870. सी. बॉम्बे सहकारी अधिनियम 1925. डी. महाराष्ट्र सहकारी अधिनियम 1960. उत्तर बी. दख्खन कृषक राहत अधिनियम 1870. 2. लँड इम्प्रूव्हमेंट लोन ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? अ. 1883. बी. 1892. सी. 1904. डी. 1912. उत्तर अ. 1883. 3. निकोलसन अहवाल कोणत्या वर्षी प्रसिद्ध झाला? अ. 1870. बी. 1883. सी. 1892. डी. 1901. उत्तर सी. 1892. 4. रय्यत बंक ही संकल्पना कोणी मांडली? अ. रायफायझन. बी. निकोलसन. सी. सर दीनशॉ वाचा. डी. महादेव रानडे. उत्तर बी. निकोलसन. 5. 1904 सालचा अधिनियम कोणत्या सहकार संस्थांसाठी होता? अ. सर्व प्रकारच्या संस्था. बी. पतपुरवठा संस्था. सी. विपणन संस्था. डी. प्रक्रिया संस्था. उत्तर बी. पतपुरवठा संस्था. 6. महाराष्ट्रातील पहिली सहकारी पतसंस्था कुठे स्थापन झाली? अ. प्रवरानगड. बी. पुणे. सी. गडोली, नागपूर. डी. अहमदनगर. उत्तर सी. गडोली, नागपूर. 7. अहमदनगर जिल्ह्यातील पहिली शेतकरी पतसंस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली? अ. 1904. बी. 1905. सी. 1912. डी. 1925. उत्तर बी. 1905. 8. सहकारी संस्था अधिनियम 1912 ने काय दिले? अ. केवळ पतसंस्था मान्यता. बी. सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना मान्यता. सी. केवळ विपणन संस्थांना परवानगी. डी. केवळ दुग्ध संस्थांना परवानगी. उत्तर बी. सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांना मान्यता. 9. सहकार क्षेत्र प्रांतिक सरकारांकडे कोणत्या सुधारणा नंतर हस्तांतरित झाले? अ. निकोलसन अहवाल. बी. मोंटेग्यूचेम्सफोर्ड सुधारणा 1919. सी. बॉम्बे अधिनियम 1925. डी. राष्ट्रीयकरण 1969. उत्तर बी. मोंटेग्यूचेम्सफोर्ड सुधारणा 1919. 10. पहिल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंका कोणत्या काळात स्थापन झाल्या? अ. 1904 1911. बी. 1912 1924. सी. 1925 1960. डी. 1960 1980. उत्तर बी. 1912 1924. 11. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या सहकार पायाभरणी कोणत्या काळात झाली? अ. 1912 1924. बी. 1925 1960. सी. 1960 1980. डी. 1980 आजपर्यंत. उत्तर बी. 1925 1960. 12. बॉम्बे सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? अ. 1904. बी. 1912. सी. 1925. डी. 1960. उत्तर सी.
1925. 13. महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता? अ. वारणानगर. बी. प्रवरानगर. सी. बारामती. डी. सांगली. उत्तर बी. प्रवरानगर. 14. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? अ. 1925. बी. 1949. सी. 1960. डी. 1980. उत्तर सी. 1960. 15. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक एपेक्स बँक कोणत्या वर्षी स्थापन झाली? अ. 1955. बी. 1962. सी. 1970. डी. 1985. उत्तर बी. 1962. 16. 1960 च्या अधिनियमाने कोणती चौकट दिली? अ. केवळ पतसंस्था. बी. केवळ शेतकरी संस्था. सी. सर्व सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन लेखापरीक्षण. डी. केवळ नागरी सहकारी बँका. उत्तर सी. सर्व सहकारी संस्था नोंदणी व्यवस्थापन लेखापरीक्षण. 17. 1970 च्या दशकात सहकारी संस्थांमध्ये कोणाला महत्त्व मिळाले? अ. सरकारी हस्तक्षेप. बी. सदस्यांचे लोकशाही हक्क व निवडणूक प्रक्रिया. सी. केवळ आर्थिक कार्य. डी. केवळ तंत्रज्ञान. उत्तर बी. सदस्यांचे लोकशाही हक्क व निवडणूक प्रक्रिया. 18. 97वा घटनादुरुस्ती अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? अ. 2002. बी. 2005. सी. 2011. डी. 2015. उत्तर सी. 2011. 19. 97व्या घटनादुरुस्तीने सहकाराला काय मान्यता दिली? अ. सामाजिक हक्क. बी. मूलभूत अधिकार. सी. व्यापारी हक्क. डी. माहितीचा अधिकार. उत्तर बी. मूलभूत अधिकार. 20. नार्डची स्थापना कशासाठी झाली? अ. उद्योग विकास. बी. ग्रामीण पतपुरवठा व विकास. सी. शहरी पतपुरवठा. डी. शासकीय बँकिंग. उत्तर बी. ग्रामीण पतपुरवठा व विकास. 21. महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा पायाभूत नेता म्हणून कोण ओळखले जातात? अ. महादेव गोविंद रानडे. बी. दीनशॉ वाचा. सी. भीमराव आंबेडकर. डी. वसंतदादा पाटील. उत्तर अ. महादेव गोविंद रानडे. 22. शेतकरी सहकारी साखर कारखान्यांचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? अ. यशवंतराव चव्हाण. बी. वसंतदादा पाटील. सी. व्ही. टी. पाटील. डी. विठ्ठलराव विखे पाटील. उत्तर डी. विठ्ठलराव विखे पाटील. 23. नागरी सहकारी बँका कोणत्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढल्या? अ. 1904 1911. बी. 1925 1960. सी. 1960 1980. डी. 1980 आजपर्यंत. उत्तर सी. 1960 1980. 24. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये किती प्रकरणे चॅप्टर्स आहेत? अ. 12. बी. 15. सी. 17. डी. 20. उत्तर सी. 17. 25. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये किती कलमे सेक्शन्स आहेत? अ. 145. बी. 150. सी. 165. डी. 170. उत्तर सी. 165.
26 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्यालय कुठे आहे? अ. पुणे, बी. मुंबई, सी. नागपूर, डी. नाशिक. उत्तर बी. मुंबई. 27 महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा सुवर्णकाळ कोणता मानला जातो? अ. 1904 1911, बी. 1925 1960, सी. 1960 1980, डी. 1980 2000. उत्तर सी. 1960 1980. 28 एक सदस्य एक मत ही संकल्पना कुठून आली? अ. सहकारी तत्व, बी. खासगी बँकिंग, सी. राष्ट्रीय बँकिंग, डी. सरकारी धोरण. उत्तर अ. सहकारी तत्व. 29 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 कोणत्या संदर्भात आहे? अ. नोंदणी, बी. व्यवस्थापन व संचालक मंडळ, सी. लेखापरीक्षण, डी. दंड. उत्तर बी. व्यवस्थापन व संचालक मंडळ. 30 महाराष्ट्र सहकार चळवळ कोणत्या तत्वावर आधारित आहे? अ. नफा कमाल, बी. लोकशाही व समता, सी. भांडवल नियंत्रण, डी. सरकारी आदेश. उत्तर बी. लोकशाही व समता. 31 महाराष्ट्र सहकारी संस्थांमध्ये आर्थिक वर्ष कोणते धरले जाते? अ. जानेवारी डिसेंबर, बी. एप्रिल मार्च, सी. जुलै जून, डी. ऑक्टोबर सप्टेंबर. उत्तर बी. एप्रिल मार्च. 32 महाराष्ट्रातील सहकारी संस्थांची नोंदणी कोणाकडे होते? अ. आरबीआय, बी. राज्य निबंधक रेजिस्ट्रार, सी. केंद्र सरकार, डी. जिल्हाधिकारी. उत्तर बी. राज्य निबंधक रेजिस्ट्रार. 33 सहकार क्षेत्रातील अभ्यास व प्रशिक्षण यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? उत्तर बी. वॅमनिकॉम, पुणे. 34 महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती? अ. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बी. मुंबई जिल्हा सहकारी बँक, सी. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक, डी. नागपूर जिल्हा सहकारी बँक. उत्तर अ. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. 35 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची कार्ये प्रामुख्याने कुणासाठी असतात? अ. शहरी जनता, बी. पतसंस्था व शेतकरी, सी. व्यापारी, डी. परदेशी बँका. उत्तर बी. पतसंस्था व शेतकरी. 36 महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील बहुतेक संस्था कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत? अ. औद्योगिक, बी. कृषी व ग्रामीण विकास, सी. आयटी क्षेत्र, डी. परराष्ट्र व्यापार. उत्तर बी. कृषी व ग्रामीण विकास. 37 1980 नंतर सहकार चळवळीतील मुख्य वैशिष्ट्य काय झाले? अ. तंत्रज्ञान व संगणकीकरण, बी. नफा उद्देश, सी. खासगी मालकी, डी. सरकारीकरण. उत्तर अ. तंत्रज्ञान व संगणकीकरण. 38 महाराष्ट्रातील बहुतेक सहकारी साखर कारखाने कोणत्या भागात आहेत? अ. विदर्भ, बी. कोकण, सी. पश्चिम महाराष्ट्र, डी. मराठवाडा. उत्तर सी. पश्चिम महाराष्ट्र. 39 शेतकरी सहकारी पतसंस्थांचे प्राथमिक उद्दिष्ट काय? अ. व्यापाऱ्यांना कर्ज, बी. शेतकऱ्यांना कर्ज व पतपुरवठा, सी. औद्योगिक वित्त पुरवठा, डी. सरकारी मदत. उत्तर बी. शेतकऱ्यांना कर्ज व पतपुरवठा.
40 महाराष्ट्रातील सहकाराच्या अलीकडील आव्हानांमध्ये काय प्रमुख आहे? अ. अतिविकास. बी. राजकीय हस्तक्षेप व अपारदर्शकता. सी. परदेशी स्पर्धा. डी. उद्योगधंदे. उत्तर बी. राजकीय हस्तक्षेप व अपारदर्शकता. 41 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे पालन कोण पाहते? अ. आरबीआय. बी. सहकार विभाग व निबंधक. सी. नार्ड. डी. केंद्र सरकार. उत्तर बी. सहकार विभाग व निबंधक. 42-2000 नंतर महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये कोणती प्रणाली सुरू झाली? अ. राष्ट्रीयकरण. बी. कोअर बँकिंग सीबीएस. सी. पतसंस्थांचे विघटन. डी. खासगीकरण. उत्तर बी. कोअर बँकिंग सीबीएस. 43 सहकारी संस्थांच्या तत्वांमध्ये मर्यादित व्याज म्हणजे काय? अ. जास्त नफा. बी. सदस्यांना कमी व्याज लाभांश. सी. व्याजावर बंधन नाही. डी. सरकारी अनुदान. उत्तर बी. सदस्यांना कमी व्याज लाभांश. 44 महाराष्ट्रात सहकार चळवळीच्या प्रसारात कोणत्या नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली? अ. यशवंतराव चव्हाण. बी. विखे पाटील. सी. वसंतदादा पाटील. डी. सर्वांनी. उत्तर डी. सर्वांनी. 45 महाराष्ट्रातील पहिली नागरी सहकारी बँक कोणती? अ. कोस्मा कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर. बी. पुणे सहकारी बँक. सी. मुंबई सहकारी बँक. डी. सांगली सहकारी बँक. उत्तर अ. कोस्मा कोऑपरेटिव्ह बँक कोल्हापूर. 46 महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कोणते कलम लेखापरीक्षण यासंबंधित आहे? अ. कलम 73. बी. कलम 81. सी. कलम 56. डी. कलम 100. उत्तर बी. कलम 81. 47 महाराष्ट्र सहकार चळवळीची आधुनिक दिशा कोणत्या क्षेत्राकडे वळली आहे? अ. डिजिटल बँकिंग व आयटी सेवा. बी. केवळ कृषी. सी. फक्त उद्योग. डी. सरकारी विभाग. उत्तर अ. डिजिटल बँकिंग व आयटी सेवा. 48 महाराष्ट्रातील सहकारी बँका कोणत्या नियामकांच्या अधीन आहेत? अ. केवळ आरबीआय. बी. आरबीआय निबंधक सहकारी संस्था. सी. केवळ राज्य सरकार. डी. केवळ केंद्र सरकार. उत्तर बी. आरबीआय निबंधक सहकारी संस्था. 49 महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा प्रमुख हेतू काय आहे? अ. सदस्यांना नफा मिळवून देणे. बी. शेतकरी व ग्रामीण विकास साधणे. सी. व्यापाऱ्यांना मदत करणे. डी. उद्योगधंद्यांना मदत करणे. उत्तर बी. शेतकरी व ग्रामीण विकास साधणे. 50 सहकार चळवळ महाराष्ट्रात कोणत्या तत्वावर आधारलेली आहे? अ. लोकशाही व स्वावलंबन. बी. केवळ भांडवलशाही. सी. सरकारी नियंत्रण. डी. खासगी उद्योग. उत्तर अ. लोकशाही व स्वावलंबन.